राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आनंदाची बातमी देतो. थोडी आनंदाची नाही मानता येत तशी. गुरुवारी किंवा शुक्रवारी 2 दिवसात आपण चाललो मुंबईला. कशाला? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांची गाठ घ्यायला. गाठ घेण्यापेक्षा त्यांचं ते प्रोटोकॉल लय विषय असतो. त्या आतला ते अपॉइंटमेंट प्रोटोकॉल फिक्स नाही, पण एक निवेदन देणं, 3 निवेदनं आहेत एकूण. मंत्रालयात जाऊन ते देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती मंत्रालयात जाऊन ती एक व्हिडिओ बनवतोच मी, काळजी नका करू तुम्ही. आणि कशा संदर्भात आहे? 2 सामाजिक विषय, एक वैयक्तिक समजा जाळून दे, नाही झालं तर हरकत नाही, पण ह्या 2 सामाजिक विषयावर 100% विषय झाला पाहिजे. काय विषय नेमका आपण तिथं गेल्यावर बघू. आता फक्त एक इच्छा आहे की आपला सबस्क्रायबर मुंबईचे कोण असतील ना, तर तेवढं मला कॉन्टॅक्ट करा. गुरुवारी शुक्रवारी मुक्काम तुमच्याच घरी, काळजी नका करू. मी येतोय. आणि विषय असा आहे की एक विषय आपल्याला नुसतं स्टोरी सांगण्यात माझ्या नाही, तर त्याचं अंमलबजावणी. म्हणजे आता कसं होतं, पॉवरफुल पर्सन आहे अख्ख्या राज्यातले एकमेव कोण? मुख्यमंत्री. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की प्रयत्न वाळूचे कण रगडता. म्हणजे वाळूतूनही तेल गडी, असे हे की महाराजांनी तसे प्रयत्न केले आणि अशक्य ते शक्य करून दाखवलं. अहो खरं सांगू का तुम्हाला, पोरग रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाहिजेत नाही. तिघं बसले तर कायला पाहिजे, त्यापेक्षा रडावं लागतंय. पॉवरफुल पर्सन आहेत लोक, ही सत्ता आहे, सगळे. मग आपलं काम झालं तर शेकडो हजारो लोकांचा विषय थोडासा मार्गी लागणार आहे, असा विषय डोक्यात आहे. आणि नेमकं काय विषय आहे तुम्हाला सविस्तरपणे मी सांगणारच आहे. आता ते कॅमेऱ्याची लाईट इथं, कॅमेरा दिसायला आला बा मला इथं. आता दिसू नाही मरून जाऊन त्याला काय फरक पडतोय. हे आपलं डोबाळ मानाने कसं विचलतं ठोकाळ. आजच्या स्टोरीकडे येऊ. इंदोर, आता उज्जैन आहे ना आपलं महाकालांचं, तिथून लय जवळ शहर येते इंदोर. एमपीतलं जवळ आहे, आपलं जळगाव भुसावळपासून लय जवळ. त्या ठिकाणी इंदोरची घटना आहे. आणि आपल्याला सर्वसामान्य माणसाला, तुम्हाला खरं शेतकरी असू कोणी असू, काही ठराविक लोकांच्याबद्दल लय असं आकर्षण वाटतं. उदाहरणार्थ फिल्म स्टार, मालिकेचा हिरो, तुमचं क्रिकेटर कसा आहे बघा, ती हिरोईन कशी पडद्यावर अशी दिसती, आता कशी बघू. हे सगळं रंगीत फसवं जग आहे. तुम्हाला सांगतो या बाबतीत नाना पाटेकर लय भारी बोलतात. ती पण माणसाची आहेत. त्यांची वैयक्तिक आयुष्यात काही चांगली, काही वाईट, काही कुकर्म करणारी माणसं आहेत तुम्हाला सांगतो. आणि ती त्यांचा धंदा आहे. तुम्ही हातगाडीवरचा गोळा खाल्लाय का? खिसून रंग मारतात ते धंदा आहे. ते बिचारा त्याचा कोण सेल्फी काढत नाही. मी तर तुम्हाला सांगतो, आता झाली समाजात ओळख, लोक मामा या, मामा फोटो, मामा. मला लय काटाळा येतो. हे सगळं खोटं आहे. हे असं. आणि त्याच्यामुळे लोक असे हवेत जातात. हवेत जाऊन काय नाही, तो काय जास्त दिवस जगणार नाही, काय नाही. ही लय लोक विचित्र आहेत. देण्यात ठेवा स्वतःपेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा, आपल्या आईबापापेक्षा, बायकोपेक्षा आणि मुलांच्यापेक्षा अजिबात कुणाला मोठं समजायचं नाही. नेत्याला तर अजिबातच नाही. हात जोडून विनंती तुमची. कुणी नाही दादा हो कुणाचं, आणि एकटंच जायचं अशी कंडिशन आहे. कोण मोठं नसतं, काय नसतं. हे आपलं फक्त मनाचं खेळ असतात, काय नाही. त्यांची कला आहे ना, आवर्जून बघा, छान रिस्पॉन्स द्या. पण ती मंत्री चाललाय, एक ॲम्ब्युलन्स चालीन, 12 पोलीसच्या गाड्या, 40 कार्यकर्त्याच्या गाड्या, आणि 5 मिनटं आपण बघतोय आमका मंत्री चाललाय. काय करतो, कायला बघतो? 5 मिनटं आयुष्याची व्हायला गेली तुझ्या फोकाट. तसलं काही नसतं. ही जी स्टोरी आहे ही एका अभिनेत्रीची. अभिनेत्री म्हणलं तर लई चकाळतात, काय सांगायचं तुम्हाला. त्यांना माहिती नाही किती हजाराला, किती लाखाला नाईट असते ती. काय आता हे वाचासिद्धीमुळे लय बेकार आहे. बोललं तर आम्ही दुसऱ्या दिवशी तुरुंगात, तुम्हाला सांगतो. मला सगळ्याच माहिती आहे. मग कवाच आहे कार्यक्रम मी करेक्ट करून टाकणार आहे. पण कसं आहे, तुम्हाला उद्या स्टोरी सांगायला मी राहायचो नाही. त्यामुळे आपल्या शांततेत क्रांतीत करू आणि चालले तसं आपले एरडाचं गुरा चलून देऊ. बलवंत सिंग ठक्कर उद्योगपती माणूस आहे, व्यावसायिक माणूस आहे आणि करोडपती माणूस आहे. मोठ्याची स्टोरी सांगायला मला थोडं जास्त बरं वाटतं, मला खरं सांगतो. कारण मोठ्याचं सगळंच मोठं असतं. ही प्लायवूड त्याचा तो, म्हणजे काही ट्रकांनी माल येणार, काही ट्रकांनी जाणार. मध्ये त्यांचा 2 रुपये कमिशन असलं तरी त्यांना कोट्याने मिळणार. ती मोठ्यांचं सगळं मोठं असतं, तुम्हाला कळायचं नाही. हा जो बलवंत सिंग ठक्कर आहे, बलवंत सिंग ठक्कर, आणि इंदोरमधला व्यावसायिक. बरं असं द्या. नीरज ठक्कर त्याचा पोरगा. आता ते काय 12वी होऊन कोर्स करून, इंजिनिअरिंग होऊन,
तिथं डिपॉझिट भरण हो मोठा द्या मला हाकलून. असला कार्यक्रम, आपला कार्यक्रम वेगळा असतो, त्यांचा कार्यक्रम वेगळा असतो. मोठ्याचं कसं असतं तुम्हाला सांगतो, खाणं कमी, बुद्धी जास्त चालवतात ते लोक. जेवण कमी असतं. त्यांनी ती 12वी केपेबल झाला ना, लॅपटॉप चालवण्यापुरता ह्याच्यापुरता शिकला ना, लगेच बिझनेसमध्ये वाढणार. वाणी, मारवाडी, गुजराती बिझनेसमध्ये. ते नोकऱ्या करत बसत नाही. आर्मी नको, पोलीस नको. आपल्याकडे पोलीसमध्ये भरती झाला, आर्मीत भरती झाला तर पेढं वाटी त्यात अख्ख्या गावाला. त्यांचं बिझनेस माइंड असतं. ते कोटीत खेळतात, आपण लाखात खेळतो, काही हजारात खेळतात, असा विषय असतो. ही जगलंही चित्र हे लय वेगवेगळ्या माणसांनी वाढलेलं आहे. मग याच्यात आपण नेमकं कुठं आहे बा, आपण नेमकं काय केलं पाहिजे बा, एवढं डोक्यात ठेवा. आणि माझे जे एवढे सबस्क्रायबर आहेत ना, हे कमीत कमी असे केपेबल पाहिजेत. मला सांगतो ह्यांच्याकडं काही नसू द्या, पण उद्या दुखण्या बाण्याचा टाईम येऊ द्या, दवाखान्याचा टाईम येऊ द्या, ॲक्सिडेंटचा टाईम येऊ द्या, कमीत कमी त्या माणसाच्या अकाउंटमध्ये लय नको 4-5 लाख रुपये पाहिजेत. आपल्याला कोणाला 10 रुपये मागायची पाळणी आली पाहिजे. हा असा विषय फिट डोक्यात आहे. दुसरी गोष्ट, हा बलवंतसिंग ठक्करचा पोरगा नीरज ठक्कर घेतला व्यवसायात. पोरगी होती वैशाली ठक्कर. आता काय होतं, बाप थोडा गोरापा नीटनीटका नाक्षार असला आणि त्याला जर बायको एखादी धिंगाणा मिळाली, धिंगाणा म्हणजे ती ग्रामीण शब्द झाला धिंगाणा, समजा चिकणी मिळाली, चिकणी बी ग्रामीण आहे ना, सुस्वरूपी काय सुंदर मिळाली, शुद्ध बोलायचं अवघड जुळत नाही आपल्याला, बायको मिळाली धिंगाणा, काय होतं माहिती आहे का, काय होऊ नाही होऊ, पण पोरगी झाली तर लय चिकणी होती, म्हणजे देखणी होती. अशा प्रकारची ही देखणी पोरगी. तिचं नाव आहे वैशाली ठक्कर. वैशाली ठक्करचं देखणी मानल्यावर पोरं ठ्यास कळायला लागली लवकरच. 8वी 9वीच्या पुढे गेल्यावर ती एकमेकाला दाडकायला लागली पोरं फार. फ्रेंडशिप पण आमकन तमकन. पोरगी कशी, ती एक नशाच असते. मी सौंदर्य ही पण एक नशात. तिथे डोक्यात गेल्यावर तर काही खरं नाही. ती सगळ्या फिल्मस्टारपेक्षा स्वतःला, पण तिथं नशीब होतं. ती 12वी झाली, ती म्हणली मला अभिनयातच जायची. शाळेत नाटकं कॉलेजला केलेली, ही केलेली नाटकं म्हणजे रंगमंचावरची नाटकं, स्टेजवरची. ती तसली नाटकं नाहीत मुतारीतली. गेली भाऊ, ते भावांनी सपोर्ट केला. बापांनी म्हणले हाय तिची इच्छा. तर भाऊ आता नीरज म्हणला चला आपण मुंबई मायानगरी. मुंबईने बऱ्याच जणांना बरंच काही दिलं. तुमच्या माहिती सांगतो, तू मला सांगतो इतकी वाईट बाजू, एक बाजू चांगली. ते ऑडिशनला येतात मुलं मुली अमकं तमकं. तुम्ही म्हणता मुलींचं शारीरिक शोषण होतं ते असं तसं, ते तर होतंच, त्याबद्दल वाद नाही. पण घड्यांना सुद्धा सोडत नाही. काही त्याच्यात गे सुद्धा असतात, तुम्हाला माहीत नाही. गे म्हणजे पुरुषाला म्हणतो रातभर ये. ती लय आतलं जग वेगळे. त्याच्या लय नादाला लागायचं नाही, डोक्याला लागायचं नाही. आणि आपलं जिथपर्यंत विश्वास कोणावर ठेवायचं नाही. ही मायानगरी तुम्हाला सांगतो. ह्या ठिकाणी ती आली, तिथं ऑडिशन बिडिशन दिलं. भाऊ कंटिन्यू नीरज बरोबर होता. लॉजला राहायचे, तिथून परत जायचे. त्या बहिणीची काळजी घेतली आणि पैसा त्यांच्याकडे बरोबर होता. काळजी गेली, ऑडिशन दिले, सगळं दिलं. मला चला आता घरी. परत ते भाऊ त्या नीरज त्या बहिणीला घेऊन गेला घरी. म्हणले नशिबाची. पण ती देखण्याची एवढी होती, त्या थंबनेलमध्ये तिचाच फोटो आहे बघा, की ती स्टार वाहिनी. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या हे असतात मालिका हिंदी, त्याच्यामध्ये एका मालिकेसाठी तिची नियुक्ती म्हणजे निवड झाली. त्या मालिकेचं नाव ए रिश्ता क्या कहता है, सगळ्याला माहिती आहे. त्याची ॲडव्हर्टाईज आपण बघतो मध्ये आधी. आणि ही झाली 2013ला ऑडिशन. 13ला तिला बोलावलं हिरोईन म्हणून, ती घुसली त्याच्यात. त्याचं नाव संजनाचं काम होतं, तुम्हाला माहिती आहे. ते तुम्हाला नसलं माहिती तरी घरच्यांना माहीत असतं, कारण त्या बायांच्या मालिका ही घरच्या बाया लय बघतात. गावातल्या त्यांना टाईम नसतो म्हणा. आता बघा पुढल्या महिन्यात कांदा काढणे चाललं तर आपल्या बाया मेच्या एंडिंगपर्यंत असतात 40 डिग्री 45 डिग्री सेल्सिअसमध्ये कांदा काढतात. ह्याची कुठंतरी माणसाची कष्टाची किंमत पाहिजे ना. शेतकऱ्याचं जीवन लय बेकार आहे, तुम्हाला सांगतो, लय वाईट आहे. आणि त्याचा ते पुरेसा मोबदला मिळत नाही. लागली तर कांद्याचं पीक असं आहे, गेल्या वर्षी लागली शिकार, लागली तर शिकार नाही तर बिकार. जुनी माणसं म्हणतात कांद्याच्या बोलीवर मीठसुद्धा वाण्याकून उसणं घेऊ नाही, कारण त्याचं कवा का बारदेण्याला माग होईन कवा सांगता येत नाही. असंही जाऊन द्या, मारू द्या. आता तुम्हाला सांगतो, मालिकाला एक चालून ती फेमस झाली की उचललीच बा, ती काय विषयच नाही. ती फेमस झाली की बाकीच्या ज्या मालिका आहेत त्याच्यात तिला संधी मिळाली. अभिनेत्रीच झाली ती. ससुराल सिमरन का, त्याच्यात पण ती हिरोईन आहे. ए आशिकी, सुपर सिस्टर, मनमोहिनी आणि रक्षाबंधन ह्या ज्या हिंदी मालिका आहेत ह्या. आणि कसं असतं, त्यांचं पैसे थोडं नसतात. तुम्हाला सांगतो, चेक साईन करायला 40 लाख 50 लाख 60 लाख कोटी रुपये सुद्धा असतात. एवढं सोपं नाही सांगू. तो खेळले अवघड, सगळ्या जाहिरातीतून पैसा ही सगळं असला गणित असतं सगळं. म्हणजे अभिनेत्याला परवडतं, सगळ्याच परवडतं. आणि तिथं फक्त पैसाच आणि ओळख अमकं तमकं
लय राथाळी चालते त्याचं. आणि ते कलाकार सुद्धा आहे ना, त्यांचं तुम्हाला वाटतं हे असा ते तसा, ते स्वतः लय बोर झालेले असतात, म्हणून ते डेस्टिनेशनला जातात, परदेशात तिकडं तिकडं समुद्रकिनाऱ्यावर डोकं हेड करतात, शांत करतात. का त्यांचं ते काम आहे ना, ते इतकं हे नसतं, ॲक्टिव्ह नसतं, म्हणजे चांगलं काटाळा येतो लय त्यांना, असं आहे ती. ही बाई झाली चांगलं, तिचं नशीब फळफाळलं. वैशाली ठक्कर झालं. तुम्हाला आम्हाला माहिती आहे, आली करोनाची लाट. करोनाची लाट आल्यावर तुम्हाला माहिती आहे कसं असतं, बाहेर नेलं की ठोक्या, सगळी आपापल्या ठोक्या, म्हणजे काठीचा, तुमच्या डोक्यात काही बी येईन तसं नाही. तर आपापल्या घरी हिने गाठलं, मुंबई दिलं सोडून, गाठलं इंदोर. बरं, गेली इंदोरला, घरीच ना. मग आता त्या घरी तिथं थांबली ती, आणि नंतर हळूहळू 1 वर्षभराचा कालावधी गेला. तिच्या घरच्यांनी पोरगी एकदा 25च्या पुढे गेली की, श्रीमंताची बरं का, की बाबा म्हणले 25-26च्या पुढं तर चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होती फार. हां, तू आता काय डोकं लावू नको, आमची आबरूदो खेते असं आम्हाला वाटायला लागलं, ही क्षेत्र काही चांगलं नाही, इथं लय लफडे असतात, लाथाळी असतात. तू एक काम कर, तू लग्न कर बाई. आईबापाने त्याला मागणी केली. भाऊ पण म्हणला काय करा हरकत नाही, लग्न कर, तू तुझं काम पाहिजे चाल ठेव, पण तू लग्न कर. मग ती मोठ्याचं सगळंच मोठं, तिथं लग्न बऱ्याच वेळा बापाच्या आणि आईच्या ऐवजी पोरगीच ठरावती. मग तसंच असतं बरं का. मग ती काय हुशार असतात, परफेक्ट साकीट बघत, ती काय असं 5 इंचीला 1 इंची नळ तसला नसतो हिशोब, परफेक्ट साकीट. म्हणजे ठीक आहे. मग ती लॅपटॉप आमकं तमकं, विवाह स्थळ आमकं तमकं, ती केलं चालू तिने. पहिला नवरदेव भेटला, अभिनंदन, 2021 मध्ये मुलगा. आता हा डेंटिस्ट आहे, डॉक्टर आहे केनियामधला. बरं असून द्या, ती बी कोट्याधीश, ती मोठ्याचं सगळंच मोठं. जुळलं म्हणलं मी अशी अभिनेत्री, हे माझ्या मालिका, मी एवढं कमावते, हे असं आहे तसं आहे, ही देखणी होतीच. तो पोरगा बी चांगला होता, सरळ मार्गी होता, डॉक्टर होता. त्याची इच्छा होती, त्याला बी थोडं आकर्षण होतं अभिनेत्रीविषयी. मला अशी छान मुलगी भेटते आपल्याला, उरकून टाकू. आणि तो मूळचा इंडियातलाच, म्हणजे भारतातलाच, बाहेर होता. बरं ठीक आहे म्हणलं, झालं. 28 ते डेंटिस्ट होता, आणि 28 ऑक्टोबर ह्या रोजी त्यांचं ठरलं बा आपल्याला कोर्ट मॅरेज करायचं. बरं, ठरवून द्या. तो आधीच 4-5 दिवस, कोर्ट मॅरेजची तारीख आता 20 का 21 तारखेला, त्यांनी डायरेक्ट फोन करून तिला सांगितलं, घरच्यांना सांगितलं की सॉरी, मी तुमची माफी मागतो, मी काय लग्न करू शकत नाही, काय माझी पर्सनल विषय, आणि का करू शकत नाही हे तुम्ही मला काय विचारू नका. डायरेक्टच काय ना म्हणले, काय झालं बाबा, ही तर फुल टेन्शनमध्ये. हे म्हणले अहो काय झालं, नाही म्हणलं सॉरी, मला नाही करायचं. फोन कटन डिलीट, आपलं ब्लॅकलिस्टला फोन डायरेक्ट. काय ना म्हणले अवघड आहे बा. बरं, झाला त्याचा विषय संपला. म्हणले दुसरं बघू. निलेश कौर, सॉफ्टवेअर इंजिनियर, हा पण मोठा माणूस आहे कॅलिफोर्नियामध्ये. हा मोठी सिटी, हायफाय सिटी, बऱ्याच जणांचं स्वप्न असतं तिथं जाऊन नोकरी करायचं. ती ठरलं. त्याची लग्नाची तारीख झाली. आता त्याची लग्नाची तारीख नेमकी कधी आहे बघा, 16 ऑक्टोबर 2022ला ही घटना घडली आहे, मी सांगतोय ती. आणि त्याच्या लग्नाची तारीख आहे 22, म्हणजे 4-5 दिवसांनी. म्हणजे ही घटना घडली 16 ऑक्टोबरला 2022. 16 ऑक्टोबरला. आता ती लग्न 4-8 दिवसा पुढं आले. म्हणलं हा जे दुसरा नवरदेव आहे निलेश कौर इंजिनियर, त्याच्याबरोबर आता नवरा बायको बोलणारच ना. म्हणजे आपल्याकडं कसं अरेंज मॅरेजमध्ये पोरगं एका साईडचं असतं, कोणाचं तरी पांढरावळ्याचं, पोरगी एका साईडची असती. पण ते 2 जीव एकत्र कधी येतात, साखरपुड्यामध्ये. मग त्यांना पाटा बसवायची, त्यांच्या एकमेकाला ते पाथ्यात. आणि ते फोटोग्राफर तिकडेच घेऊन येतो. फोटोग्राफर सांगतो 500 जास्त, पोच जरा व्यवस्थित पाहिजे, फोटो 1 नंबर आले पाहिजे. मग फोटोग्राफर 500 जास्त मिळाला, काय म्हणतो असा हात ठेवा, झालं लायसनच मिळाला. साखरपुडा झाला की लायसनच मिळालं गाड्याला. तसं लग्न होईन समजा महिन्यानी 2 महिन्यांनी, पण तिथे आतला विषय असतो तो. मग हिथं ह्यांना लायसन्स मिळालं की आपलं लग्न होतं आहे आता 4-5 दिवसात त्या इंजिनियरबरोबर. बोला चाली सगळं झालं. 16 ऑक्टोबर 2022 ह्या दिवशी ही जी वैशाली ठक्कर आहे, ही नेहमीप्रमाणे 7:30-8 वाजता फोन करायला त्याच्या बेडरूममध्ये. त्यांच्या सेपरेट बेडरूम असतात, आपल्यासारखं नाही 2 खाटं, 2 खाली, 2 बाहेर, तसला विषय नसतो. त्यांचं वेगळं असतं. ती तिच्या रूममध्ये, बेडरूममध्ये गेली, तिथून नवऱ्याला फोन लावला. काय बोलणं झालं माहीत नाही. सकाळच्या फरी 8 वाजल्या 9 वाजल्या. म्हणले पोरगी लवकर उठती, आज काय उठाना, जॉगिंगला गेली नाही, दुनियाला गेली. जॉगिंग ती पळावं लागतं, तुम्हाला नाही कळायची ती. रवी असं रस्त्याने पळतात, कधी काही कुत्री घेऊन पळतात, काही बिगर कुत्र्याची पळतात, पण ती पळतात. पळू दे, आपल्याला काही घेणं नाही का. मग त्यांनी दरवाजा वाजवला, दरवाजातून रिस्पॉन्स नाही, काय नाही. फोन वाजायचा, फोन उचला ना पोरगी. बापानी
मोडला दरवाजा. दरवाजा मोडला की ही जी वैशाली ठक्कर आहे ही तिच्याच घरामध्ये फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकत होती पंख्याला. यांना तपास नाही काय झालं बुवा आता. पटकन ॲम्ब्युलन्स बोलावली, दवाखान्यात नेलं, तिथं मृत डिक्लेअर केली. ते वनन बिनन ते हाड पिचलेलं मणक्याचं डॉक्टरने सांगितली पोलीस केस आहे. त्यांनी पोलिसांना सांगितलं. या ठिकाणी तेजाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तिथं आलं. आणि आता ही कसं होतं मीडियाला बातमी, कारण हिरोईन आहे ना ती एक, लक्षात घ्या. ही त्यांना ती पैसा छापायचा ती बातम्या करून ती टपून असतात. ते पिपली लाईव्ह पिक्चरमध्ये बघा वार्ताहरांचं कसं असतं कार्यक्रम, ते बळच तुम्ही काही करा पण आम्हाला बातमी द्या, असा कार्यक्रम असतो. ते सुद्धा पातळी वर खाली होती. आता जास्त काय तसं राहिलेलं नाही. आता बरेच राजकीय पक्ष डायरेक्ट ओकेच होतं आहे. आपणा सपना मनी 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 पेड पत्रकारिता म्हणतात त्याला. सांगन तेवढंच बोलायचं, आम्ही सांगन तेवढंच वरडायचं, आणि आम्ही सांगन तेवढंच बंद करायचं वरडायचं. त्यानंतर पेड पत्रकारिता. आणि त्याच्यातही आमच्यासारखे छोटे छोटे यूट्यूबर किंवा छोटे छोटे लोक आहेत ना, ही खऱ्या वाट ठेवतात. कारण ती काय कोणाला मेंदी नसतात, मेंद्याच कामले गादाळी. ती एसी गाड्यांनी फिरणार, कॅबिन बिबिन हाय पाय जाऊन द्या मरू द्या. ह्या घटनेमध्ये पोलिसांनी म्हणले सखोल चौकशी करायसाठी त्यांनी आधी ती रूम चेक केली. रूम चेक केल्यानंतर 8 पाणी तिथं ते आधी जे नोट म्हणतात त्याला लिहून ठेवलं होतं, 8 पाणी पत्र मारण्याआधी. सुसाईडच होती, तिथं काय मर्डर केला नव्हता. त्याच्यात तिने स्पष्ट हस्ताक्षर बघितलं तेच आहे. तर तिने तिचा जो शेजारी राहणारा राहुल ललवानी हा माझ्या मृत्यूस कारणीभूत आहे आणि त्याला योग्य ती शिक्षा द्यावी असं लिहिलं आणि माझं आयुष्य संपवते. हा मेन मजकूर झाला. बरं ठीक आहे. राहुल ललवानी बघितल्यात कुठे आहे, तर राहुल ललवानी काय चीज आहे तुम्हाला सांगतो. त्यांच्या शेजारी दुसरा एक व्यापारी होता, त्यांच्यासारखंच काम करणारा प्लायवूडचं. तो राहुल ललवानी पोरगा आहे, त्याचा बाप होता. बापल्या ती बघायची. राहुल ललवानी यांचे चांगले गरीबाचे संबंध. तिकडे कार्यक्रम असले की तिकडे येणार, हे तिकडे जाणार. चांगली एखादी भाजी बनवली तर ती तिकडे देणार, इकडे देणार, असे संबंध चांगले. हाताने बनवलेली भाजी त्यांना वेगळंच हे असतं. हॉटेलमध्ये दिल्यावर काय किती काच काटून तेल होती, तुम्ही कसलं तेल हे कुणाला माहीत नसतं. पण चांगलं स्वच्छ शुद्ध तेल असलं ना त्याच्यात ते खमंग वेगळाच. बाकी बरेच ते चटणी मिरची असू द्या, पण घरचं ती घरचंच. आता शीतं चांगले हा उचला बरं राहुलला उचलला. राहुल बेपत्ता. राहुल सापडला त्याच इंदोरमध्ये एका पाहुण्याच्या इथं. उचलला आणला, विधिवत आणला, प्लायवूडवर आणला. प्लायवूड घरी ठेवलं, त्याला घेऊन आले. बसा मग जय देव जय देव जय मंगलमूर्ती. कार्यक्रम ओके झाला. मेरी आवाज सुनो. ती असली काय लेखीर करू राहतात, ती पांढऱ्या शिपीत असतात, एसीमध्ये असतात कंटिन्यू. तुम्हाला सांगतो सफरचंद खात्यात ती काय 2-3 ठोक्यात पार येतात ती. तुम्हाला सांगतो त्यांचं आपलं गावाकडचं पोरग आहे ना, दाना उसा टेरर खाली करीन, मुळ्या उचलीन, 4 गाया रगडीन, बैल गाई जर सुटली तर कस कटून गाय ओढून धरीन. यांना गाई पत्र फेकून देईन म्हणला. ती लेखील करू राहतात तसली. ती फक्त दिसायला असं शोपीस असतात, असं काचवानी. त्यांनी म्हणले थांबा सगळं सांगतो. विषय असा होता, आणि हीच मेन गेम आहे तुम्हाला सांगतो या स्टोरीची. आणि त्यातून घेण्यासारखं असं आहे की ही जी वैशाली ठक्कर आहे, ही वैशाली ठक्कर हा जो मुलगा आहे शेजारचा, ते चांगले गरीबाचे संबंध, यांची ओळख तर होतीच. पण हा जो ललवानी आहे, राहुल ललवानी, ह्याचं लग्न झालेलं आहे. त्याला 2 मुलं आहेत, त्याला बायको पण आहे, लक्षात घ्या. आणि त्या विवाहित पुरुषाच्या त्या मुलाच्या बड्डेमध्ये ही जाणं येणं, स्पर्श, ही त्याला फ्रेंड समजायची, मित्र. पण ह्या पोरीला त्यांचं प्रेम झालं असं कुठं असतं का? काय ती स्टोऱ्या सांगितल्यात लोक, असं कुठं असतं का? तो विवाहित आहे, त्याला 2 मुलं आहेत. ही शेजारची म्हणजे समजा समान व्यवसाय असली तरी बा दुसरी कुमारी का मुलगी आहे. आता तर ती कशी आहे, एखाद्या मालिकेत काम करते. असं कुठं असतं का? प्रेम होतं का असं? ते म्हणतात प्रेम झालं. बरं होऊन द्या, मरून द्या. प्रेम बिम काय नाही झालं. हिचा स्पर्श त्याला झाला. तिला वाटलं की बाबा आपल्याला सगळं काय मिळाले, पैसा, प्रसिद्धी, अमकं तमकं, पण आपल्याला ठोक्या नाही मिळाला, आपल्याला शरीर सुख नाही. मग सोपं होतं ना. आई वडिलांना फक्त एक फोन केला असताना 1 महिन्यात नाही 15 दिवसात त्याला मुलगा योग्य, लग्न 16व्या दिवशी तर 16वा मिळालं. सोपं आहे का नाही? ज्या माणसाकडं पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पद आहे, अमकं आहे तमकं आहे, शेप बावलाट पोरगी ही हिरोईन, ही काय हिरोईन, काय जगाला ज्ञान शिकवते ती.
हिने डायरेक्ट त्याच्या बेडरूमपर्यंत प्रवेश केला. हा, आणि ती त्याच्यामध्ये थोडी एक्सपर्ट होती, माहीर होती. हा, आता इथं एक प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला ही मॅटर कशामुळे होत्यात असं, ह्याला स्वतःची बायको आहे, 2 मुलं आहे, त्याचा चांगला ललवानीचा चांगला संसार. ही वैशाली याला आवडली का? जे रिस्पॉन्स पत्नी किंवा बाहेरची देते ती घरची देत नाही का? आता तुम्ही म्हणता बा आयला त्याला घरदार आहे सगळे, त्याला बायका पोर आहे सगळे, आणि त्या अमक्या बायच्या नादी लागला, एकरभर इकला, लुबडला ना बाईन त्याला. तिला 12 तोळं करून दिलं, त्याला ते ह्याच्या जीवावर त्यांनी जागा घेतली, ह्याच्या जीवावर तिने घर बांधलं, आणि तिथं पडून असतं बघा. तो ह्याला कारण तुम्हाला आतली एखाद्या बाईने, आमच्या त्याची बायको आहे, तिची पुरुषाला नवऱ्याला सुख देण्याची विशिष्ट पद्धत असू शकते. ती समजा अडाणी असलं तर पुरुषाने त्याला शिकवायचं ना. आता ही जी जर वेगळी पद्धत असेल, आरडत ओरडत असन बाबा, जास्त त्याला बरं वाटत असं काहीतरी ते संबंध ठेवत असन, संबंध करत असन, काय असेल ते वेगवेगळ्या प्रकाराने असन, काही असन त्यांचं. मग तू बायकोला शिकव ना, काय डोक्याला ताण करीतो बाहेर इकडे तिकडं. माणूस तुम्हाला सांगतो, ह्या लफड्या बाईन ह्या दोन्हींचा पाय कसा अडचणी तिने सांगता येत नाही. लय प्रकार, हजारो प्रकारे, पण त्याचं फार वाटलं होऊन जातं, हीच लोकांना कळत नाही. जी लग्नाची तिथं डोकं लावतो, तिला सुधरव. तिला शी काय आरडत ओरडत असन, हा हो करत असन, शिव बराच खुश व्हायचा. त्याला असं वाटलं की आपल्या बायकोपेक्षा हिच्याबरोबर आपण आयुष्यात 1 नंबर हिच्याशी लग्न करायचं. तिला म्हणलं तू माझ्याशी लग्न करशील का? मी 0 मिनिटात घटस्फोट देतो, मला पोरांना बी देतो आणि बायकोला बी देतो. बघा लोक, ती म्हणली व्हाय नॉट, आय एम ओके, आय एम रेडी. लय अवघड असतं बरं इंग्रजीचं. ती मोठे लोक होती, त्यांनी ही करोडपती हा ती तयार झाली बा. वैशाली ठक्कर म्हणली लग्न तू अशीच करायचं, तू काळजी करू. बरं, हा लगेच स्टाईलमध्येच गेला बापाबरोबर. मानला पप्पा, ते ललवानीचा त्याला काही लय श्रीमंत असते ती. हा, ललवानी मोठवानी ती लय आडनाव वेगळी असतात. तर ती मूळचे मुंबईचेच, पण तिकडं होते धंद्यासाठी इंदोरमध्ये. हिला पोराला मग घटस्फोट द्यायचा आहे आणि मला दुसरं लग्न करायचं. कोणासंग करायचं हे पण नाही सांगितलं. मग बाप आहे, बापाकडे बोटाड असतं पायात. हा, इकडे त्याला माहिती ही कसं आहे, नांगोराचा फाळ्याचा लय वळवळ करीतोय, याला कसा गप करायचा गार करायचा. ती बाप आहे. बापाचा कोणी बाप होऊ शकत नाही. हा, बापच असतो. मला इकडे ती काय अशी आपल्या वानाने हानीत नाही किंवा काय नाही. मोठ्या लोकांना लय टॅलेंटेड कार्यक्रम करतात. तुम्हाला सांगतो, एक मुलगा आहे तो एकुलता की मी आतापर्यंत आयुष्यभर जे काही कोटी कमावली तुझ्यासाठीच कमावली. ही बांगला मी काय तोंडा सुद्धा ना अटॅक बिटॅकनी, त्याला काय माझा काही विषय नाही, बायकोचा विषय नाही. ही सगळं तुझीच प्रॉपर्टी. पण तुझी निर्णय क्षमता, तुझा निर्णय असा असेल तर तुझ्या निर्णयाचा आदर करणं आमचं काम आहे. हिला सोडून देऊ आपण, हे करू. पण माझं हे तुझ्या निर्णयाशी माझं सहमती मी. आता माझा निर्णय काय? हा म्हणला बोला पप्पा, म्हणला मी सांगतो. ही प्रॉपर्टी 100 रुपयाचे समजा 50 कोटी रुपयाचे 500 कोटी कुणी केली? हा, मला तुम्हीच केली. तुझं काही योगदान नाही, मला मी आता सपोर्ट करायला ठीक आहे. हां, तुला खाल्लं काढला, तुला लहानाचा मोठा केला, सगळं सोडून द्या, मला तसलं काय खर्च धरीत नाही मी. माझ्या अख्ख्या प्रॉपर्टीची मालकीन तुझी बायकून माझ्या नातवांना 2 करणार आहे. तुला आम्ही आज अक्षरमध्ये मला सोडून देतो, पण माझ्या तुझ्या शुभेच्छा आहेत. तू आहे या कपड्यांनीशी सोनं सुद्धा न्यायचं घरातलं, बाहेर निघायचं आणि तुझं तू लग्न करायचं आणि तुझं तू काय असेल ते करायचं. बघू दे जाऊन दे गाडी. छायला म्हणला गणोमाल चॉको पैसे 500 कोटी सोडून जायचं. हा, म्हणला 5,000 रुपये दिले तर वरची माडीवरची खाली येते. ही कुणी सांगितलंय? बघा जग कसं आहे. याने बापाने करंट इंजेक्शन टाकलं होतं, याला म्हणतात करंट कार्यक्रम करणे. तिला म्हणला हो पप्पाचा विरोध आहे, मला काय आहे नको, आपलं झालं गेलं विसरून जा. याला म्हणतात ब्रेकअप, हायफाय लोकांचा. चलू द्या, इंग्रजी तुटलं बोललं पडे यांचं. जांगा बंद झाला, सगळे बिटीकाटी बंद झाल्या, सेंट बंद झाला आणि कंडोम फ्लेवर पण बंद झाला. बरं होऊ द्या. शिले वैतागली. मग म्हणली जाऊ दे, ब्रेकअप तर ब्रेकअप. ती ॲडजस्ट करून घेतात. तिला वाटतं चला मी दुसरा बघून गेला, वाटलं आपलं हायती बरं ही 500 कोटी जात्या. तुटल्यानंतर गिनी लग्न जमावलं होतं पहिलं, तुम्हाला आधी सांगितलं मी. ह्याला काही दिवसाचा गॅप पडला. याचं म्हणजे माणसाचं बघा कसं होतं, ह्याला काय तिच्याशिवाय दम निघा ना. त्या बायकोमध्ये त्याला काही इंटरेस्ट वाटा ना. अरे बघ, तू बायको ट्रेन करणार ते तशा प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे. ती बायको आहे, ती हा म्हणीन नाही म्हणीन काही म्हणीन, पण म्हणीन ना काहीतरी. ती लग्नाची हक्काची. बाहेर तोंड मारण्याऐवजी स्वतःच्या स्त्रीशी कधी गद्दारी करू नका. तुम्हाला सांगतो, ती लक्ष्मीचे. उद्या तुम्हाला अटॅक येऊन द्या, अटॅक ना काय होऊन द्या, तुम्हाला पॅरालिसिस होऊन द्या, असं वाकडं होऊन द्या,
डॉक्टरनी घमेल्यात हागावं लागेल. कुणी टाकणार नाही हो. आई टाकीन काही दिवस, पण बायको टाकीन, उचलून टाकीन. बाकीची शी गाण पाहुणे रावले बहिणी बाळा सगळ्या फक्त सफरचंद घेऊन येण्यापुरत्या. चला लगेच गाडी स्टार्ट, काचवर AC चालू की जाऊन द्या गाडी. काही कुणाला घेऊन देणं नाही. बायकोला दुय्यम कमी अजिबात समजू नका. बायकोला इज्जत द्या. इज्जत दिली तर इज्जत मिळेल. हां, यांनी त्या बायकोला नीट करण्याऐवजी तिला काही गोष्टी सुधारण्याऐवजी हिच्या मागं लागला. मला मी हिचं कुणाला सांगू होऊन देणार नाही, मी तुला विसरू शकत नाही, आणि तू माझ्यावर वाचकोट म्हणली मी काय रखेल बी केली काय तुझी. हां, कंटिन्यू राहा म्हणजे. मग त्यांची बाचाबाची झाली असेल जरा. हिने लग्न झालं की हा फोन करायचा मोडून टाकायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे व्हिडिओ क्लिप शारीरिक संमत करताना यांनी बनवली होती. ह्या पोरींना सांगतो, पोरी बाप पैसे भरून कर्ज काढून तिकडे शिकाय टाकतात. त्याला बी वाटतं 1000 रुपयाचा 2000 रुपयाचा बूट घ्यावा, नाही घेत. 200ची चप्पल घेतो, तिकडं टाकतो. आणि पोरी बाकी मैत्रीच्या नादाने 69 करायला शिकतात. एक फोन तितका गदाळ आलता, नाव नाही सांगत कुणाचं. मामा मी अजिबात हे करणार नाही, काय करणार. पोरगी मला सांगते या वडिलांना दुखावणार नाही. जरी काही केलं तरी त्याला मी सांगितलेलं माझा पण बॉयफ्रेंड आहे बरं का एक, पण त्याला मी सांगितले काय असेल ती वरच्यावर कर. आता काय म्हणा तोंड जोडून घेते पुढं. आता वरच्यावर कर म्हणजे काय प्रकारे हा म्हणजे अशी म्हणजे लोक अशी बिंदास बोलतात पोरी. असं काय आमच्या सगळं जुनं काळ राहिलेलं नाही काय असंही काय बोला हे मलाच कळत नाही. एखाद दिवशी असं काहीतरी विस्फोटक बोललं आमचा नाही आत्मा निघून जावा. लय डेंजर बोलतात पोरं. नवीन पिढी आत्ताची 20, 22, 25 वर्षाची अवघड आहे. मग तिने डोकं लावलं. ती 2 लग्न मोडली आणि दुसऱ्या लग्नाला ज्यावेळेस नकार काढत ज्या तारखेला तिने फाशी घेतली होती 16 ऑक्टोबरला, तर त्या दिवशी दुसऱ्या नवरदेवाचा नकार आला. 4-5 दिवसाला लग्न आलं आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये पोरगी गेली. मग एवढी अक्कल पाहिजे होती की तुला प्रेम करायला आणि त्याच्या लॉजवर जायला आणि त्याच्या गादीवर जायला मजा वाटती. एवढीच अक्कल पाहिजे की मुलींना की 100% विश्वास कोणावर ठेवायचा ना, आईबापा सोडून भाऊ सोडून. हां, स्वतःचा भाऊ आईबापा ठेवू नका. त्याचा विश्वास ठेवला त्यांनीच ही पोरगी जर पळून गेली. आज समजा आपल्याला शरीर सुख देते या, पण त्यांनी ते रेकॉर्डिंग करून ठेवलं, व्हिडिओ रेकॉर्डिंग. आणि ते पुरावा म्हणल्यावर त्याच्या फोटोच्या आधारे तो लग्न मोडायचा. फसली का नाही. आणि काय अक्कल आहे, काय मालिकात काम करते. डायरेक्टर, लाईट, ॲक्शन, कॅमेरा. अरे कोण कुत्रा खातो तुम्हाला. काय तुम्ही जगाला मोठं करायला लागला. आणि त्यांचे आपण फॅन काय ती कोट्याने मोजतात पाऊंडर लावून. काय करायचं अवघड आहे लोकांचं. काय सेलिब्रिटी तसलं काय नसतं जगात. असं काय नसतं. सगळी तेवढीच जगत यात. आता फक्त ह्याच्यातून एक बोध घ्यायचा की मुलींनी शिकायला टाकल्या फक्त शिकायचं. बा तुम्ही काही करा, पण ही बॉयफ्रेंड ते परधर्मी अशी लग्न हे असले उद्योग काय टाळू म्हणजे करू नका. नाही तर बाप आई जिवंत पेन मेल्यासारखे होत्या. जिवंतपणी ते समाजात तोंड दाखवू शकतात. रोज मरतो बाप, रोज मरते आई, अशी परिस्थिती आहे. त्यांनी तुम्हाला काढले, त्यांनी मोठे केले, ते तुमच्यासाठी ते दिसतात. म्हणजे हे ह्याला काय अर्थ नाही ना. असं आहे म्हणजे लय लांबलं भाऊ. आता मी आता थांबलं पाहिजे. आता देवाभाऊची ना आपली देवाभाऊ माणूस चांगलाच आहे, पण माझे 3 मुद्दे आहेत. त्या मुद्द्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. गेलं ना आणि कुणी असेल ना तर ते आपला फोन करा. मुक्काम तुमच्याकडंच. रामकृष्ण हरी माऊली.